जय टायगर। आज आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय पैलवान डॉक्टर भैयासाहेब बनगर आज नांदेडला पहिल्यांदाच आलेले आहेत। माननीय राष्ट्रीय अध्यक्ष तानाजीभाऊ जाधव यांच्या आदेशानुसार आम्ही आज कार्यक्रम केला आहे माझा वाढदिवस या निमित्ताने की इथं युवा पिढी सगळे जमलेले आहेत आणि भैयासाहेब आलेले म्हणले की सगळ्या युवा पिढीला बोलून घ्या की आज नांदेडमध्ये सगळ्यात जास्त ड्रग्सचा व्यापार होत आहे ते कुठं थांबवायला पाहिजे आणि कुठले कुठले मेडिकलवर कोणत्या कोणत्या दुकानात एमडी ड्रग्स भेटते आणि किती पोर आपले वाया गेलेत त्या पोरांचा जीव वाचवण्याकरता यासाठी आज भैयासाहेब माझ्या वाढदिवस निमित्त आज नांदेडला आलेले आहेत। नांदेडमधून मोठे गावकर ना खोटे गावकर त्याच्या ट्युशनला जेवढे पण विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे जे की शेतकरी कुटुंबातून पोर आहेत त्याबद्दल बहुमोली काळ राखली आणि त्या मुलांचे पूर्णपणे फी भरलेली आहे 2 वर्षाची ती फी वापस भेटाव आणि असे जेवढे मोठे गावकर आहेत नांदेडला 100 मोठे गावकर आहेत पुण्याला बी आहेत भैया स्वतः त्याचा सर्वे केले आहेत त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवणे काढायची गरज आहे। यासाठी टायगरची पूर्ण युवा पिढी आज एकत्र येऊन त्याच्या खिलाफ मध्ये आपल्याला संघर्ष करावा लागेल। आज ह्याच निमित्ताने भैयाचा बनगर आलेले आहेत। हे सांगतो भाऊ माझे गुरु जे काय टायगरचे माननीय भैयासाहेब बनगर तानाजीभाऊ जाधव राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मी जसा चांगल्यापैकी मार्गावर लागलो असंच ह्या पद्धतीने येणारी युवा पिढी व्यसनमुक्त आपला शरीर आपली संपत्ती आहे आपला शरीर आपली संपत्ती आहे लक्षात ठेवा याच्याशिवाय काहीच नाही व्यसन मुक्त राहा आणि व्यसन मुक्त व्हा हे टायगरचा एक नारा आहे। आपण चांगलं शिक्षण घ्या आणि ज्या कोणी पण तुम्हाला शिक्षणासाठी अडथळा येत असेल तर पुन्हा टायगर ग्रुप त्या मायमाऊली मुलीला व मुलाला पूर्ण सहकार्य करू। आज मी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती करतो आज आपण बघतोय उन्हाशी आपण एवढं झंझुतोय ऊन एवढं गरमी होतीये याच्या मागचं कारण काय आहे की नांदेडमध्ये झाडांची कमतरता झालेली आहे। आज सगळ्या युवाला मी विनंती करू की माझ्या वाढदिवसानिमित्त आपण प्रत्येकाने एक झाड लावावं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। व्यसन मुक्त राहा आणि प्रत्येकाने हार वार आणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी एक झाड लावा हेच माझ्यासाठी तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या शुभेच्छा मला।